मी 2 जणांना पाहिलं, हातात बंदूक घेऊन त्यांनी फायरिंग केली। दहशतवाद्यांनी आम्हाला विचारलं कोण हिंदू कोण मुस्लिम। दहशतवाद्यांनी माझ्या डोळ्यासमोर माझ्या वडिलांवर गोळ्या झाडल्या। अतुल मोनेंची मुलगी रुचा मोने यांनी या घटनेची भीती सांगितलेली आहे। धक्कादायक अशी खरं तर ही घटना घडलेली आहे। माझ्या डोळ्यासमोर वडिलांना गोळ्या झाडल्या असं सुद्धा तिने सांगितलं। मी 2 जणांना बघितलं, हातात बंदूक होती आणि शूटिंग करत होते वगैरे। मग नंतर विचारलं की कोण हिंदू आहे कोण मुस्लिम आहे म्हणून। संजय काकांना पहिले असं त्यांनी हात वरती केला तर त्यांना पहिले गोळी मारली। नंतर हेमंत काकांना मारली। ते विचारायला गेलेले की काय झालं आहे नक्की, तर क्या हुआ है, कुछ हुआ है क्या, हम कुछ नहीं कर रहे असं ते बोलतात। त्यांनाही गोळी मारली। मग माझे बाबाही तिथे गेले। माझे बाबाही बोलले की गोळी नका मारू म्हणून, आम्ही काही नाही करत। तर तिथेच त्यांनाही गोळी मारली माझ्यासमोर। मी काहीच नाही करू शकली आणि होती मी तिथे घाबरून। जवळपास 15-20 मिनटं आम्ही तसेच भीतीत होतो, घाबरत। मग नंतर ते गेल्यावर आम्ही सगळे पळालो।